श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यंदा 2026 या वर्षी 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आलेला आहे. म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांची जयंती ही 20 मार्चला आहे. आणि आपल्या स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी महाराजांची वेगवेगळी सेवाही करत असतो. स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कोणी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण करतं, तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतो, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने 108 स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण करायला सुद्धा सुरुवात केलेली असेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्वामी सेवेकरी हा स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं वेगवेगळी सेवाही करत असतो. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्वामी महाराजांची आवडती आणि प्रभावी अशी सेवा सांगणार आहे, की जी सेवा आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्त करायची आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 किंवा 31 दिवसांची तारक मंत्राची अशी प्रभावी सेवा आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे. तर ही तारक मंत्राची 21 किंवा 31 दिवसांची प्रभावी सेवा आपल्याला कशी करायची आहे, ही सेवा करताना आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायच्या आहेत आणि ही सेवा कशी आणि कोणी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तारक मंत्राची सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आणि स्वामी महाराजांची तितकीच आवडती अशी सेवा आहे. तारक मंत्र हा स्वतः स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेला आहे. तारक मंत्र म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक संकटामधून बाहेर काढणारा असा स्वामी महाराजांचा प्रभावी असा मंत्र होय. जो भक्त स्वामी महाराजांच्या या तारक मंत्राचं नित्य नियमानं पठण करतो, तर त्या व्यक्तीला स्वामी महाराज स्वतः प्रत्येक संकटातून तारून नेत असतात. स्वामी महाराज त्या व्यक्तीला संकटांची झळही पोचू देत नाहीत. कितीही मोठं संकट जरी असलं तरी आपण त्या संकटाच्या वेळी स्वामी महाराजांची आठवण करून हा तारक मंत्र म्हटला तर स्वामी महाराज स्वतः आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात. आपल्याला नित्यसेवेमध्ये सुद्धा तारक मंत्राची प्रभावी सेवा ही दिली जात असते आणि ही सेवा आपल्याला अगदी रोज करायची असते. आणि या नित्यसेवेमध्ये दररोज आपल्याला 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं असतं. तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने स्वामी महाराजांची अगदी 5 मिनिटांची जी तुम्हाला जमेल ती सेवा केली, तर यामुळे त्याचे फळ हे तुम्हाला नक्की मिळतच असते आणि स्वामी महाराज नेहमी सदैव तुमच्या पाठीशी त्यामुळे उभे राहत असतात. रोजच्या धावपळीच्या काळामधून तुम्ही अगदी 5 मिनिटं जरी स्वामी महाराजांसाठी काढलेत आणि स्वामी महाराजांची तुम्हाला जमेल ती सेवा केली, तर यामुळे स्वामी महाराज तुमची साथ कधीच सोडत नाही. तुम्ही केलेल्या या अगदी 5 मिनिटांच्या सेवेची प्रचितीही सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतात. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही. स्वामींची सेवा केल्याने प्रत्येकालाच काहीतरी अनुभव हे नक्की येतच असतात. जी व्यक्ती अगदी 5 मिनिटं का होईना रोज स्वामी महाराजांची सेवा करते, तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण प्रपंचाचा भार हा स्वामी महाराज स्वतः उचलत असतात. आणि म्हणूनच अगदी दररोज नित्य नियमानं आपल्याला जमेल तशी अगदी 5 मिनिटांची तोडकी मोडकी का होईना स्वामी सेवा ही आपण केलीच पाहिजे. कारण या कलियुगामध्ये या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक स्वतः स्वामी समर्थ महाराजच आहेत. आणि या कलियुगामध्ये आपल्याला सर्वांना तारणारे तेच एकमेव आहेत, की जे आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेतील. आपलं प्रारब्ध बदलण्याची आणि अशक्य ही शक्य करण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमध्येच आहे. फक्त आपल्याला स्वामी महाराजांवर अतूट आणि अढळ असा विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याकडून होईल तितकी सेवा आपण स्वामी महाराजांची करायची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी तारक मंत्राची प्रभावी अशी सेवा सांगणार आहे, तर ही सेवा तर अगदी साधी सोपी अशी सेवा आहे आणि या सेवेला खूप वेळ हा सुद्धा काही लागणार नाहीये. आणि म्हणून जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त इतर कुठलीही सेवा जरी तुम्हाला करायला जमत नसेल, तरी तुम्ही ही सेवा अवश्य करा. तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 किंवा 31 दिवसांची तारक मंत्राची प्रभावी सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. आणि ही संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी रोज तुम्हाला फार तर 10 ते 15 मिनिटच लागतील. आणि 21 किंवा 31 दिवसांची ही सेवा करताना तुम्हाला या सेवेचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. आजपासून जर तुम्ही ही तारक मंत्राची प्रभावी सेवा सुरू केली, तर स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 20 तारखेपर्यंत तुमची 30 दिवसांची सेवा ही होईल. पण आपल्याला 31 दिवसांची सेवाही पूर्ण करायची आहे. तर यासाठी तुम्ही 1 दिवस ही सेवा 2 वेळा करायची आहे. 31 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी 2 वेळा तारक मंत्राची ही प्रभावी सेवा करायची आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या
जयंतीच्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला तुम्ही ही सेवा 2 वेळा केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग 31 दिवसांची तुम्हाला ही सेवा करता येत नसेल तर तुम्ही ही सेवा 21 दिवसांची केली तरीसुद्धा चालेल. फक्त महिलांना मासिक धर्म हा येत असतो, तर मासिक धर्माचे ते 4 ते 5 दिवस सोडून 20 मार्चपर्यंत तुमची ही 21 दिवसांची सेवा होईल. यानुसार तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे. म्हणजे 20 मार्चपर्यंत तुमची पूर्ण 21 दिवसांची सेवा ही पूर्ण होईल. तुमचे मासिक धर्माचे 4 ते 5 दिवस सोडून यानुसार तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सेवा ज्या पद्धतीने सांगणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला या सेवेचा लवकरात लवकर आणि खूप छान अनुभव हा नक्की येईल. आणि या सेवेचा संकल्प घेताना आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा तर असतोच, तर त्या फोटोसमोर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, गंध, अक्षता या घ्यायच्या आहेत आणि आपलं नाव आणि गोत्र हे म्हणायचं आहे. आणि तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना बोलून दाखवायची आहे की स्वामी महाराज, माझी अशी अशी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा मग माझी अशी अशी समस्या आहे आणि ही अशी समस्या माझी सुटण्यासाठी मी तारक मंत्राची 21 किंवा 31 दिवसांची ही प्रभावी सेवा करणार आहे. आणि तुम्ही ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावी आणि माझी सेवा मान्य करावी. आणि या सेवेमुळे माझी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होऊ द्यात किंवा माझी जी समस्या आहे तर ती समस्या सुटू द्यात. आणि तुमचा कृपाशीर्वाद हा माझ्यावर कायम राहू द्यात. तुम्ही सदैव आमच्या पाठीशी कायम राहा. तर या पद्धतीने असं बोलून आपल्याला या सेवेचा संकल्प हा सोडायचा आहे. आणि जर तुम्हाला कुठलीही इच्छा मनामध्ये न ठेवता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करायची असेल, कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता तुम्हाला जर स्वामी महाराजांची सेवा करायची असेल तर तुम्ही ती तशी सुद्धा करू शकतात. आणि तारक मंत्राची ही सेवा करत असताना आपण या सेवेला जेव्हा बसू तर तेव्हा आपल्याजवळ एक तांब्याभर पाणी किंवा एक ग्लासभर पाणी भरून घ्यायचं आहे. आणि त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवून संपूर्ण 11 वेळा तारक मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. आणि हे तारक मंत्राचं पठण 11 वेळा करायला फार तर तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतील. आणि म्हणूनच ही सेवा आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायची आहे. आणि तारक मंत्राचं पठण करत असताना आपलं मन हे आपल्याला फक्त आणि फक्त तारक मंत्रामध्येच गुंतवायचं आहे. इतर कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. आपलं मन हे इकडे तिकडे भरकटणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने पूर्ण मन लावून ही सेवा आपल्याला करायची आहे. ज्या वेळेस आपण त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवून तारक मंत्राचं पठण करतो तर संपूर्ण तारक मंत्राची शक्ती ही त्या पाण्यामध्ये उतरत असते. ते पाणी तारक मंत्राने अभिमंत्रित होत असतं. त्या पाण्याचं भारलेलं तीर्थ हे तयार होत असतं. तारक मंत्राची संपूर्ण शक्ती ही त्या पाण्यामध्ये आकृष्ट होत असते. तारक मंत्राला साक्षात स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी भक्त संकटाच्या वेळी स्वामी समर्थ महाराजांचा हा तारक मंत्र पठण करेल किंवा तारक मंत्राचं हे अभिमंत्रित तीर्थप्राशन करेल तर ती व्यक्ती संकटातून नक्की बाहेर निघेल. स्वामी महाराज स्वतः त्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढतील. आणि त्या व्यक्तीला जर कुठला दुर्धर आजार असेल तर त्या आजारातून ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होईल. त्या व्यक्तीचा आजार हा यामुळे पटकन बरा होईल. आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. किंवा तुमची कुठलीच कामं ही जर पूर्ण होत नसतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि असे हे तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना जर प्राशन केलं तर त्या सर्व व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमची सगळी कामं ही पटापट पूर्ण होतील. तर असं हे तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी तारक मंत्राची सेवा करून झाल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं प्राशन करायचं आहे. आणि तारक मंत्राचं हे अभिमंत्रित पाणी वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि तारक मंत्राची अशीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा कराल तर यामुळे तुमच्या घरामध्ये असलेला पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हा दूर होईल आणि तुमची अडलेली कामं ही सुद्धा निर्विघ्नपणे पूर्ण होतील. आणि तारक मंत्राची ही सेवा तुम्ही संतती प्राप्तीसाठी सुद्धा करू शकतात. किंवा जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर तुमची भरभराट ही होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. तारक मंत्राचं हे अभिमंत्रित पाणी जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही शिंपडलं तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच यामुळे भरभराटीस येईल. तुमची जर नोकरी प्राप्ती संबंधित कुठली इच्छा असेल किंवा मग तुमच्या मुलांचा विवाह हा योग्य ठिकाणी जुळून यावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राची ही प्रभावी सेवा करू शकतात. यामुळे तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल. फक्त ही सेवा करत असताना आपल्याला संपूर्ण 21 किंवा 31 दिवस या सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला ही सेवा कराल तर त्याच वेळेला संपूर्ण 21 किंवा 31 दिवस तुम्हाला
ही सेवा करायची आहे, त्याच वेळेला या सेवेला तुम्हाला बसायचं आहे. आणि सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर तारक मंत्राचे हे अभिमंत्रित तीर्थ हे पाणी तुम्हाला कमीत कमी 3 तास तरी आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर झाकून ठेवायचं आहे. सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर हे अभिमंत्रित पाणी तुम्हाला संध्याकाळी प्राशन करायचं आहे. आणि संध्याकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला हे तीर्थ रात्रभर तिथेच स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्राशन करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचं हे तीर्थ तुम्ही तुमच्या प्रत्येक रूममध्ये थोडं थोडं शिंपडू सुद्धा शकतात. यामुळे तुमच्या घरामध्ये असलेला वास्तुदोष हा दूर होईल, तुमच्या घरातली नकारात्मकताही निघून जाईल. आणि तारक मंत्राची ही सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असताना त्याचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये तितके दिवस मांसाहार हा करायचा नाहीये. सेवा करणाऱ्या व्यक्तीने तर तितके दिवस मांसाहार हा टाळायचाच आहे. पण शक्य झाल्यास तुम्ही जितके दिवस ही सेवा तुमच्या घरामध्ये करत आहात तर तुमच्या घरामध्ये तितके दिवसही तुमच्या घरातली इतर कोणतीही व्यक्ती मांसाहार हा करणार नाही याची काळजीही तुम्हाला घ्यायची आहे. ही सेवा संकल्पयुक्त असल्यामुळे आपल्याला मांसाहार हा तितके दिवस कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि तसंच सेवा सुरू असेपर्यंत आपल्याला तितके दिवस ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. आणि ज्यांना संतती प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन ही सेवा करत असताना नाही केलं तरीसुद्धा चालेल. पण इतरांनी ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन हे जरूर करायचं आहे. तसंच ही सेवा करत असताना आपल्याला परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. आणि एकाच बैठकीमध्ये आपल्याला तारक मंत्र हा 11 वेळा पठण करायचा आहे. आणि ही सेवा करत असताना संपूर्ण 21 किंवा 31 दिवस एकच आसन हे आपल्याला बसण्यासाठी या सेवेसाठी ठेवायचं आहे. आणि तसंच या सेवेसाठी वेळ आणि जागा ही सुद्धा आपल्याला एकच ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा केव्हाही करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30ची ही जी वेळ आहे तर ती वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. आणि इतर वेळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा सुरू असताना जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे मासिक धर्माचे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. आणि त्यानंतर पुढे ही सेवा तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. आणि जर मध्येच तुम्हाला सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा तिथेच स्किप करायची आहे. आणि नंतर जर तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची असेलच तर तुमचे सुतकाचे तितके 12 ते 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करू शकतात. आणि तुमच्या घरातील अगदी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. तर इतकेच नियम या सेवेचे आहेत. तर अगदी साधी सोपी आणि लवकर होणारी आणि तितकीच प्रभावी अशी ही तारक मंत्राची प्रभावी सेवा आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 किंवा 31 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही तुम्ही नक्की करा. या सेवेने तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि या सेवेने तुम्हाला जो अनुभव येईल तर तो तुम्ही अनुभव तुमचा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राची प्रभावी सेवा ही कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहितीही दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.